मायक्रो कंट्रोलर आर्किटेक्चर हा तिसरा युनिट आपण स्टार्ट केला आहे. कशाचा? DEMचा कितवा युनिट? तिसरा युनिट. काय टायटल? मायक्रो कंट्रोलर 8051 मायक्रो कंट्रोलर आर्किटेक्चर हा तिसरा युनिट आपण स्टार्ट केला आहे. हा युनिट समजला तर तुम्हाला नंतरचे 2 युनिट सोपे जातील बघा. हा युनिट जर समजला तर ओके. आणि हेच नाही समजलं तर मग मुश्किल आहे. मग तुम्ही म्हणायचं DEM लय टफ आहे. बाळा देऊ नको, लक्ष दे. तर याच्यामध्ये सिलेबस एवढाच आहे. ओके. तर सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहे? मायक्रो कम्प्युटर आणि मायक्रो कंट्रोलरचं कंपॅरिझन बघणार आहे. बेसिक इन्स्ट्रक्शनल अँड कंपॅरिझन. मायक्रो कम्प्युटर काय असतं, मायक्रो कंट्रोलर काय असतं ते आपण बघणार आहेत पहिल्या पॉईंटमध्ये. ओके. तर ते आपण इथं बघणार आहेत. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ बसेस. याच्यामध्ये ॲड्रेस बस, डेटा बस, कंट्रोल बस काय असते आणि कशा पद्धतीने ते सिग्नल ट्रान्समिट करतात वगैरे ते बघणार आहेत. बस म्हणजे काय रे? इट इज अ कॅरियर जे डेटा किंवा मेमरी वाहून नेण्याचं काम करतं, त्याला बस म्हणतात. ते बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर याचं हार्वर्ड आणि वॉन न्यूमन आर्किटेक्ट ऑफ 8051. ओके. हार्वर्ड आणि वॉन न्यूमन आर्किटेक्ट बघणार आहेत मायक्रो कंट्रोलरचं. त्याचं कंपॅरिझन पण आहे. हार्वर्ड आणि वॉन न्यूमनचं कंपॅरिझनसुद्धा आहे. हे पण एक अतिशय महत्त्वाच्या क्वेश्चनमधलं आहे. हा एक महत्त्वाचा आणि हा एक महत्त्वाचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 8051 मायक्रो कंट्रोलर आर्किटेक्चर. तर मोठी एक आर्किटेक्चरची डायग्राम आहे. 6 मार्काला विचारू शकता डायरेक्ट डायग्राम. त्याचं पिन कॉन्फिगरेशन आहे. 40 पिनची IC आहे. 40 पिन तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. त्याच्यात 3 पोर्ट आहेत. 8 पिनच्या 3 पोर्ट आहेत. ओके. 8 पिनचे 3 पोर्ट आहेत आणि बाकी काही एक्सटर्नल इंटरफेस पिन आहेत ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर रजिस्टर बँक आहेत. ओके. रजिस्टर बँक आहेत तर ते बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर बिट आणि बाईट ॲड्रेसेबल एरिया कोणकोणते आहेत ते बघणार आहेत. एक्सटर्नल मेमरी लोकेशन ते बघणार आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे रजिस्टर्स, प्रोग्राम काउंटर, DPTR रजिस्टर, ॲक्युम्युलेटर रजिस्टर, B रजिस्टर, प्रोग्राम स्टेटस वर्ड हे बघणार आहेत आणि स्पेशल फंक्शन रजिस्टर SFR सुद्धा बघणार आहेत. ओके. त्याच्यानंतर IO पोर्ट बघणार आहेत. टायमर 0, टायमर 1 ते काय, ते कसं काम करतं ते बघणार आहे. असोसिएटेड विथ SFR. स्टॅक पॉईंटर बघणार आहेत. स्टॅक पोझिशन बघणार आहेत. तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहेत. त्याच्यानंतर मेमरी ऑर्गनायझेशन याच्यामध्ये रॅम आणि रॉम बघणार आहेत. रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी आणि रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. तर हे एवढं बघणार आहेत. सो दिस इज अ पार्ट ऑफ सिलेबस. येते लक्षात? हा कमी मार्क असो जास्त मार्क असो ते महत्त्वाचं नाही. हा यासाठी जास्त महत्त्वाचा आहे की हा काय करणार आहे, तुम्हाला बेसिक फाउंडेशन देणार आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या टॉपिकसाठी. दुसऱ्या टॉपिकमध्ये इन्स्ट्रक्शन सेट आहेत. मग इन्स्ट्रक्शन सेटसाठी तुम्हाला मेमरी लोकेशन आणि SFR सर व्यवस्थित समजले तर इन्स्ट्रक्शन सेट सोपे जातील. आणि एकदा इन्स्ट्रक्शन सेट समजले की मग प्रोग्रामिंग सोपी जाईल. ओके. आणि एकदा प्रोग्रामिंग आली तर या सब्जेक्टमध्ये तुम्ही बॉस होऊन जाता डायरेक्ट. या सब्जेक्टमध्ये बॉस होऊन जातात. आणि यांना ज्याला ही प्रोग्रामिंग जमली ना तर ते स्वतः प्रोजेक्ट मॅन्युफॅक्चर करू शकतो. ओके. स्पीड कंट्रोल ऑफ मोटर, इंटरफेसिंग ऑफ मोटर, फॅन रेग्युलेशन युजिंग मायक्रो कंट्रोलर, LED डिस्प्ले बाय युजिंग मायक्रो कंट्रोलर. अशा पद्धतीने खूप सारे प्रोजेक्ट याला कनेक्ट करतात. स्टेपर मोटर कंट्रोल आहे, LED कंट्रोल आहे, टायमर कंट्रोल आहे, काउंटिंग ॲप्लिकेशन आहे. तर खूप सारं ॲप्लिकेशन आपण याने कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळे हा समजणं गरजेचं आहे. ओके. मी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही ते समजून घ्यायचं. येतं लक्षात? ते समजलं? चला आता आपण काय बघू? कंपॅरिझन बिटवीन मायक्रो कम्प्युटर अँड मायक्रो कंट्रोलर. ओके. बघा, कंपॅरिझन बिटवीन मायक्रो कम्प्युटर अँड मायक्रो कंट्रोलर याचं डायरेक्ट कंपॅरिझन घेतोय आपण. ओके. त्याचे ब्लॉक डायग्राम किंवा त्याचं एक्सप्लेनेशन हे काय घेत बसत नाही. तर मायक्रो कंट्रोलर काय असतं आणि मायक्रो कम्प्युटर काय असतं हे आपण डायरेक्ट बघणार आहेत कंपॅरिझनच्या माध्यमातून. तर मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय रे? छोटं. मायक्रो कंट्रोलर छोटं कंट्रोलर. मायक्रो म्हणजे काय रे? छोटं. छोटं किती? 10⁻⁻6 म्हणजे काय? मायक्रो. तर एवढं मायक्रो. ओके. त्याला काय म्हणायचं आहे? मायक्रो म्हणायचं आहे.
तर हे मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो कम्प्युटर हे आपण बघणार आहेत आजच्या एपिसोडमध्ये. ओके, मायक्रो कंट्रोलर काय आहे? छोटं कंट्रोलर आहे आणि मायक्रो कम्प्युटर काय आहे? छोटं कम्प्युटर आहे. तर याच्यामध्ये दोघांमध्ये पण काय इनबिल्ड रॅम आणि रॉम असतं. त्याच्यामध्ये स्वतःची अशी मेमरी असते. ओके, मोबाईलमध्ये रॅम पण असते आणि रॉम पण असते ना. त्याच पद्धतीने या मायक्रो कम्प्युटरमध्ये आणि मायक्रो कंट्रोलरमध्ये स्वतःची इनबिल्ड काय आहे? रॅम आणि रॉम आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मेमरी, इनपुट पोर्ट, टायमर, आउटपुट पोर्ट, टायमर, त्याच्यानंतर इंटरप्ट आर इंटिग्रेटेड इनसाइड द मायक्रो कंट्रोलर चिप. याच्यामध्ये काय काय आहे? मेमरी आहे, इनपुट आउटपुट पोर्ट आहेत, टायमर आहेत, त्याच्यानंतर इंटरप्ट्स आहेत आणि इंटिग्रेटेड इनसाइड. हे सगळे इंटिग्रेटेड आहेत मायक्रो कंट्रोलरच्या आतमधल्या एका चिपमध्ये. ओके, मायक्रो कंट्रोलर चिपमध्ये हे सगळं इनबिल्ड आहे. आता मायक्रो कंट्रोलर इज अ सिंगल चिप कम्प्युटर. मायक्रो कंट्रोलर काय आहे? मायक्रो कंट्रोलर हे सिंगल चिप कम्प्युटर आहे. काय आहे? सिंगल चिप मायक्रो कम्प्युटर आहे विथ ऑन बोर्ड प्रोग्राम. त्याच्या बोर्डवर प्रोग्राम आपल्याला बर्नआउट करता येतो, प्रोग्रामिंग करता येते. अँड IO म्हणजे इनपुट आउटपुट दॅट कॅन बी प्रोग्राम फॉर द व्हेरियस कंट्रोल फंक्शन. तर मायक्रो कंट्रोलर हे असं आहे, मायक्रो कंट्रोलर हे असं आहे की त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट पोर्ट, टायमर वगैरे वगैरे प्रोग्रामिंग वगैरे करता येते. पण मायक्रो कम्प्युटर काय आहे? तर मायक्रो कंट्रोलर हे सिंगल चिप मायक्रो कम्प्युटर आहे. मायक्रो कंट्रोलर हे काय आहे? सिंगल चिप मायक्रो कंट्रोलर आहे आणि त्याच्यासोबत काय आहे? ऑन बोर्ड प्रोग्रामिंग, रॅम आणि त्याचा अदर डेटा. आणि हे वेगवेगळे फंक्शन आपण त्याच्यामधून काय करू शकतो? प्रोग्रामिंग करू शकतो. उदाहरणार्थ स्टेपर मोटर इंटरफेसिंग, त्याच्यानंतर LED इंटरफेसिंग. मोबाईल लॅपटॉपमध्ये आपण काय नाही करू शकत, सगळं काय करू शकतो. ओके, तर हे मायक्रो कम्प्युटर. मायक्रो कम्प्युटर म्हणजे छोटं कम्प्युटर. उदाहरणार्थ मोबाईल काय रे? छोटा कम्प्युटरच आहे ना, सगळं करता येतं ना त्याच्यात. तर हे मायक्रो कंट्रोलर, हे मायक्रो कम्प्युटर. आणि समजा वॉशिंग मशीन वगैरे पाहिले तुम्ही, त्याच्यामध्ये इनबिल्ट प्रोग्रामिंग राहते. त्याच्यामध्ये काय असते? इनबिल्ट प्रोग्रामिंग असते वॉशिंग मशीनमध्ये. तर हे आहे तुमचं मायक्रो कंट्रोलर. ओके, त्याच्यानंतर कॅन बी वर्क ॲज अ मायक्रो कम्प्युटर विदाऊट ॲडिशनल कंपोनंट. तर हे मायक्रो कंट्रोलर मायक्रो कम्प्युटर म्हणून काम करू शकतं. त्याला ॲडिशनल मटेरियल कंपोनंट लागतात का? नाही लागत. पण याला मात्र नॉट ऑल मायक्रो कम्प्युटर यूज मायक्रो कंट्रोलर. ओके, सगळेच मायक्रो कम्प्युटर जे आहेत हे मायक्रो कंट्रोलर म्हणून काम करत नाहीत. तर ते जर करायचं असेल तर त्याला काही ना काय लागतं? ॲडिशनल कंपोनंटसुद्धा लागतात. ओके, आता ही सिस्टीम सिम्पल आहे, इकॉनॉमिकल आहे, कॉम्पॅक्ट आहे. ही पण सिस्टीम सिम्पल, इकॉनॉमिकल, कॉम्पॅक्ट आहे कारण दोन्ही मायक्रो आहेत म्हणजे छोटे आहेत. ओके, सेपरेट मेमरी आणि स्टोरेज प्रोग्राम आणि डेटा प्रोग्राम याच्यात आहे. त्याच्यात बी सेपरेट मेमरी, स्टोरेज आणि डेटा प्रोग्राम आहे. लो ॲसेसिंग टाईम, हे पटकन स्टार्ट होते, पटकन स्टॉप होतं. हे पण पटकन स्टार्ट होतं, पटकन स्टॉप होतं. त्याच्यानंतर बुलियन ऑपरेशन. ओके, दॅट इज ऑपरेशन ऑन इंडिव्हिज्युअल बीट इज पॉसिबल डायरेक्टली. प्रत्येक बीटचं इंडिव्हिज्युअल ऑपरेशन होऊ शकतं इथं पुढं मायक्रो कंट्रोलरमध्ये. मायक्रो प्रोसेसरमध्ये तसं नाही आहे, मायक्रो कम्प्युटरमध्ये तसं नाही. बुलियन ऑपरेशन इज पॉसिबल डायरेक्टली. हे डायरेक्टली पॉसिबल, इथं इंडिव्हिज्युअली पॉसिबल. ओके, प्रत्येक बीटचं इंडिव्हिज्युअल ऑपरेशन होईल. इथं आपण डायरेक्ट ऑपरेशन पॉसिबल. ओके, आता इथं थोडे इन्स्ट्रक्शन लागणार आहेत. फ्यू इन्स्ट्रक्शन टू रीड राईट डेटा फ्रॉम मेमरी टू मेमरी. ओके, एक्सटर्नल मेमरीकडून डेटा घेण्यासाठी देण्यासाठी काय लागेल? काही इन्स्ट्रक्शन सेट लागतील. ओके, देवाणघेवाण करण्यासाठी थोडाच इन्स्ट्रक्शन सेट लागतील. इथं पण काय थोडेच लागतील. आणि खूप मोठे पिन प्रोग्रामेबल आहेत. याच्या खूप मोठ्या पिन प्रोग्रामेबल आहे. याच्या बी खूप मोठ्या पिन प्रोग्राम आहे. रिकाम्या पिन नाही त्यांच्याकडे, प्रोग्रामेबल पिन आहेत. उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, मॉडर्न LED टी व्ही माहिती आहे ना. तर याच्यामध्ये काय असतं आहे? मायक्रो कंट्रोलर असतं आहे. तर हे कुठं वापरतो आपण? CNC मशीनमध्ये, इंडस्ट्रियल ॲटोमेशनमध्ये वापरतो. ओके, तर याच्यामध्ये आपण इंटेल 8051 मायक्रो कंट्रोलर, त्याच्यानंतर 89960 मायक्रो कंट्रोलर, त्याच्यानंतर PIC 16F877 मायक्रो कंट्रोलर,
तर हे मायक्रो कंट्रोलर आहेत. आणि मायक्रो कम्प्युटर कोणते आहेत? व्हिडिओ गेम कन्सोल, त्याच्यानंतर मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब, हे काय आहेत? मायक्रो कम्प्युटर आहेत. तर तुम्हाला आयडिया आली असेल याच्यावरून मायक्रो कम्प्युटर आणि मायक्रो कंट्रोलर. तर मोबाईलसारखे सेपरेट डिवाईस जे आहेत हे काय आहेत रे? मायक्रो कम्प्युटर आहेत. आणि LED किंवा CNC मशीन आहे किंवा हे इंटेल 8051 मायक्रो कंट्रोलर आहे, हे सेपरेट मायक्रो कंट्रोलर आहे. मायक्रो कंट्रोलर काय? कंट्रोल करणारं. आणि मायक्रो कम्प्युटर म्हणजे काय? ॲडिशनल काम करणारं मायक्रो कंट्रोलरपेक्षा पुढचं. येतं लक्षात? सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन मायक्रो कम्प्युटर अँड मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रो कम्प्युटर. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या युनिट टेस्टला हा प्रश्न विचारण्याची अतिशय दाट शक्यता आहे. ओके, तुमचं झालं हे? सो चला लिहून घ्या, राहिलं असेल तर पटकन. हे पण लगेच घेऊन टाकू. टाइप्स ऑफ बस बार. बघा, बंद झाला. टाइप्स ऑफ बस बार. तर 3 टाईपचे बस बार आहेत. एक ॲड्रेस बस. बाळे, ॲड्रेस बसमध्ये ही युनिडायरेक्शनल बस आहे. इथून ॲड्रेस फक्त इथून कुठून? IO पोर्टमधून किंवा एखाद्या मेमरी लोकेशनवरून, एक्सटर्नल किंवा इंटरनल मेमरी लोकेशन, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त काय पाठवला जातो? ॲड्रेस पाठवला जातो. हिअर ट्रान्समिशन ऑफ ओनली ॲड्रेस. फक्त ॲड्रेस पाठवला जातो. कुठून? एक्सटर्नल मेमरीकडून. किंवा सगळ्यात पहिले बस म्हणजे काय ते समजून घ्या. बस म्हणजे काय? इट इज अ कॅरियर. तिथून मेमरी, डेटा, प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन हे पाठवले जातात. ओके, ते पाठवले जातात. मग 3 टाईपच्या बस आहेत. कोणकोणत्या? ॲड्रेस बस, डेटा बस, कंट्रोल बस. ॲड्रेस बस, डेटा बस, कंट्रोल बस. ॲड्रेस बसमध्ये फक्त ॲड्रेस पाठवला जातो आणि एका साईडनीच पाठवला जातो. आता समजा तुम्हाला कोणी ॲड्रेस विचारतं, ते 1 साइडेडच असतं ना. त्याने ॲड्रेस विचारला, तुम्ही बी त्याला विचारता का? नाही, हे 1 साइडेड असतं. म्हणून या युनिडायरेक्शनल आहे. फक्त एकाच दिशेने ऑपरेट होतात. त्या ॲड्रेस हे एकाच साईडने विचारला जातो. ओके, तसं एखाद्या ॲड्रेसवरून काही घ्यायचं असेल, एखादी मेमरी सेल आहे, म्हणजे समजा हॅलो माईक चेक, हे वर्ड जे आहेत हे कम्प्युटरमध्ये कुठं स्टोअर आहेत, तर त्या मेमरी लोकेशनचा फक्त ॲड्रेस दाखवण्याचं काम कोण करतं? ॲड्रेस बस. तुम्ही एखादा फोटो काढला, त्या फोटोच्या डिटेलमध्ये ते कुठं स्टोअर आहे ह्याचा ॲड्रेस मिळतो का नाही? मिळतो ना. तर दॅट बस इज ओनली ॲड्रेस बस. फक्त ते ॲड्रेस दाखवते. कुठे ते ओपन करून दाखवतं का? त्याचे देवाणघेवाण वगैरे करू शकतं का? नाही. ते फक्त काय आहे? ॲड्रेस बस. दुसरे डाटा बस किंवा डेटा बस. तर हे काय? बाय डायरेक्शनल. तिथं डेटा दिल्या पण जातो, डेटा घेतल्या पण जातो. म्हणजे एखादा फोटो दिल्या पण जाऊ शकतो, एखादा फोटो घेतल्या पण जाऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतो? डाटा बस किंवा डेटा बस म्हणतो. आणि तिसरं एक कंट्रोल बस. तर कंट्रोल बस याच्यामध्ये कंट्रोलिंग ॲक्शन होते. स्टॉप, गो अशा पद्धतीचं. ओके, प्रोग्राम थांबा, इंटरप्ट करा, प्रोग्राम स्टॅक काउंटर करा, इन्क्रीमेंट करा, डिक्रीमेंट करा, ह्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? त्याच फोटोचं उदाहरण द्यायचं म्हणलं, त्याला एडिट करणं, त्याला रोटेट करणं, हे जे कंट्रोल ॲबिलिटी आहे, तर ह्या टाईपच्या बसला आपण काय म्हणतो? कंट्रोल बस. पुन्हा एकदा सांगतो, 3 टाईपचे बस असतात. ॲड्रेस बस, डेटा बस आणि कंट्रोल बस. ॲड्रेस बस काय करतात? फक्त ॲड्रेसिंग करतात. युनिडायरेक्शनल असतात त्या. ओके, मेमरी आणि IO पोर्टच्या इंटरफेसिंगमध्ये फक्त युनिडायरेक्शनल काम करतं ॲड्रेस बस. डेटा बस बाय डायरेक्शनल असतात. देवाणघेवाण दोन्ही करतात. इनपुट आउटपुट आणि मेमरी सेलला देवाणघेवाण दोन्ही करतात. म्हणून ह्या बाय डायरेक्शनल बस डेटा ट्रान्सफर करतात. प्रोग्रामिंग डेटा, मेमरी डेटा देवाणघेवाण दोन्ही होतं. कंट्रोल बस हे फक्त कंट्रोलिंगचे ॲक्शन करतात. ओके, कंट्रोलिंगचे ॲक्शन करतात. तर या टाईपच्या बसेस आहेत. समजलं? तर हे 2 पार्ट आपले झाले. आता हार्वर्ड अँड वॉन न्यूमन आर्किटेक्चर आपण बघू. हे समजलं? सो राईट डाऊन. याचा एक फोटो काढून घ्या रे.